नमस्कार मंडळी, सुप्रभात. तर चला, आपण फ्रेश झालेलो आहोत. तर आता आपण घेणार आहोत ब्लॅक कॉफी. तर आपण आता घेत आहोत ब्लॅक कॉफी. ब्लॅक कॉफीचे फायदे अनेक आहेत, भरपूर आहेत, तर तुम्ही पण घेत जावा. तर चला, आपण ब्लॅक कॉफी बनवूयात. तर चला मंडळी, आपण ब्लॅक कॉफी बनवत आहोत. पातेले घेतले आहे. तर मला कंटाळा आला होता उठायचा, तरी पण घरातलं स्वयंपाक करायचं होतं. मम्मी गेली होती ना, बेल वाजली होती. मम्मी गेली होती ना देवाला, त्यामुळं मलाच स्वयंपाक करायचा होता. तर आपलं डेली काय घेतो आपण, ब्लॅक कॉफी. पाणी ओतलं तर ब्लॅक कॉफी आपण तयार करतच होतो. तोपर्यंत आज काय काय बनवायचं हे झालं. तर फ्रीजमध्ये ओपन केला तर बघितलं भाजीला काहीच नव्हतं. तर आपण टमॅटोची एक भाजी करूया म्हटलं, आणि वरण आणि भात आणि आपलं मूग डाळ माहीतच असेल तुम्हाला. तर मूग डाळीची आपण उसळ करूया म्हटलं, कारण की फास्ट पण होतं आणि टेस्टी पण लागतं. तर मी स्वयंपाक करायला घेतले. टमॅटो वॉश करून घेतले. पहिला टमॅटो वॉश करून घेताना देवाची गाणी लावली, सॉंग्स लावले. ऐकत छान वाटतं. तुम्ही पण सॉन्ग लावून जेवण करत जावा, प्रसन्न घरात वातावरण ठेवत जावा. तर चला मंडळी, आपण आता डाळ बनवण्यासाठी वॉश करून घेऊ. डाळ कधी पण 2-4 वेळा तुम्ही पण धुत जावा, आम्ही पण धुतोच, कारण त्याच्यामध्ये आत्ता कीटकनाशके भरपूर आले आहेत. तर आपण आता ब्लॅक कॉफी झालेली आहे आपली. ब्लॅक कॉफी आता घेऊया. माझा ॲस्थेटिक क्लास कुठे गेला बघू आपण. तर वॉश करून घेत आहे मी. वॉश करून घेतलेलं आहे. मला वाटलं कमी पडेल म्हणून आणि एक्स्ट्रा घेतले, पण मम्मी आल्यावरती ओरडली, कशाला एवढं बनवलेस. तर बघू. चला, हे बघा 2-3दा वॉश केलेलं आहे. तरी कॅमेरा माझ्याकडं ट्रायपॉड नसल्यामुळे मी हातानंच शूट करते. तरी पण सपोर्ट करा मंडळी. तर टमॅटो पण आता चिरून घेणार आहोत. तर कॅमेरा सेट करायसाठी मी नीट लावला कॅमेरा पहिला, त्याच्यानंतर पूर्ण टमॅटो बारीक करून घेतले. तरी त्यात लक्षात आलं आपण भात पण लावूया. भात वरण करायचं म्हटल्यानंतर भात लावला पहिला कुकरला, वॉश करून घेतलं. मीठ पण भातात तेवढंच घातलं. तर आज भरपूर कामं होती, त्यामुळं सकाळी सगळा स्वयंपाक आवरूया म्हटलं, आणि बाहेरची कामं होती. तर आज काय बाहेरचा ब्लॉग घेतला नाही, घरातलाच स्वयंपाकाचा ब्लॉग घेतलेला आहे मी. तर एखादी वस्तू कुठे तर ठेवली आणि ती सापडत नसल्यानंतर एवढा राग येतो ना. तर तुमच्यासोबत पण असं होतं का ते सांगा. माझ्यासोबत तर कायम होतं. एकदा समोरच वस्तू असते पण सापडत नाही. काय आपले डोळे कुठे गेलेले असतात काय माहिती. तेव्हा चिरून झाल्यावर चला टमॅटो चिरून घेतलेला होता. टमॅटो चिरून झालेले आहेत, घेतलेलीच आहे. आता चिरून घ्या. कोथिंबीर असल्याशिवाय कोणत्याही जेवणाला चव लागत नाही बघा. आमच्या घरी तरी कोथिंबीर न चुकता लागतेच. तर मी ब्लॅक कॉफी घेताना तर ब्लॉक करण्याच्या नादात आहे ना, गॅस कधी मोठा केला आणि कढई कशी मला मी बोललेच कढई जळाली, कळालंच नाही. तरी जाऊ दे, ते वॉश करून घेईनच मी नंतर. तर तेल टाकलं. तेल तापलं होतं. मोहरी टाकली, परत जिरं टाकले. मोहरी नाही टाकली, सॉरी, जिरं, हळद. परत आता मी टाकणार आहोत कोथिंबीर थोडी स्मेल यासाठी, कारण कसुरी मेथी संपली आहे म्हणून. तर टमॅटो टाकले मी सगळे. तोपर्यंत टमॅटो टाकले घेतले सगळे. तर डाळ टाकून घेतली मी लगेच, कारण पहिला डाळीची केली. मग डाळ थोडीशी होसपर्यंत गरम मसाला, परत चटणी, परत नमक सर्व टाकून त्याला परतून घेतलं मी. तोपर्यंत परतून होसपर्यंत आपण थोडंसं बोलूया. तर तुमच्या लाईफमध्ये पण अशा काही गोष्टी आहेत का, ज्या कधी आठवल्या की डोळ्यातून पाणीच येतं. अशा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असू शकतं असं मलाही वाटतं, कारण सर्वांच्या आयुष्यामध्ये एखादी ना एखादी गोष्ट असतेच म्हणजे असतेच. तर ते जाऊ द्या.
आपण कोणत्याही गोष्टीचा विचार न करता आपण पुढं गेलेलं पाहिजे. झालेल्या गोष्टी होऊन गेल्या, त्यामागं पण काहीतरी असेल, देवानं लिहिलंच असेल, म्हणून आपण त्या विसरायच्या आणि सोडून द्यायच्या. तर मला परत वाटलं की भाजीमध्ये थोडंसं चटणी कमी आहे, म्हणून मी जास्त टाकून घेतली. तोपर्यंत आता आपण बघू शकता भाजी होतच आली आहे माझी. तोपर्यंत मग टमॅटोची पण भाजी झालीच होती. तर बघू शकता तुम्ही माझी टमॅटोची भाजी पण झालेलीच आहे बघा. तर मी नंतर दीदी ते आली होती म्हणून कॅमेरा स्टॉप केला होता. तोपर्यंत कळालं की आज संकष्टी आहे. तर संकष्टी आहे म्हटल्यानंतर शाबू तर होणारच आपल्या घरी. तर पीठ डब्याला टिफिनला चपाती द्यायच्या होत्या, म्हणून चपातीचे करून घेतले. तर शाबू सगळा घेतला. तोपर्यंत शाबू सुट्टा केला. शाबू सुट्टा करूपर्यंत आपल्याला लागतं म्हणजे मिरची, आले, कोथिंबीर. नाही सॉरी, कोथिंबीर नाही घालत आपण, मोस्टली घालतच नाही कोण. तुम्ही घालत असलं तर सांगा. तर मी सगळं सुट्टा करून घेतलेला आहे. तोपर्यंत बघा माझा भाऊ आलेला की जेवायला काय केलं. तर त्याला फिरायला जातो तो. फिरून आल्यानंतर लगेच आता जाणार तो शॉवर घ्यायला. तोपर्यंत विचारायला तर काय केलं नाही म्हणून सांगितलं त्याला मी. तर ते जाऊ द्या. तोपर्यंत मम्मी पण देवाहून आली होती. तर आमचं बोलणं चालू होतं की कसं काय झालं, काय करायचं, आज काय जायचं. त्यात आणि पाऊस चालू होता. तुमच्याकडे पण पाऊस आहे का ते सांगा. आमच्याकडे तर भरपूर पाऊस आहे. तर चला आपण बनवून घेऊया आता शाबूची खिचडी. तर चला शाबूची खिचडी तोपर्यंत मम्मी आलीच बघा. तर ती बोलली की मी शाबू करून घेतो, तू आवर, कारण बाहेर पण जायचं आहे. तोपर्यंत म्हटलं ठीक आहे चालतंय. तर चला मंडळी, माझा हा ब्लॉग मोठा झालेला आहे. प्लीज तुम्ही पूर्ण ब्लॉग पहा. तर काही चुकलं असेल तर सांगा, काही चुका करायच्या. मी पहिल्यांदाच व्हिडिओ बनवत आहे. तर चला नमस्कार. माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा आणि धन्यवाद. बाय बाय. तर भेटू उद्याच्या ब्लॉगला. सगळ्यांनी काळजी घ्या. गाईज काय राहिलं असेल तर परत एकदा ब्लॉग करायला आले मी. बाय बाय. तर उद्या एकादश आहे. तर एकादशीच्या तुम्हाला पण शुभेच्छा. तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉगला. बाय बाय. टेक केअर.